हाय मित्रांनो, शुभ सकाळ. तर चाललो शेतावर. आलो घरी ना, आई आहे शेतावर, तर मी चाललो डायरेक्ट शेतावर. बघू आई काय करायला लागले इथं काम. अय्यो, तर जरा थकूनच आलं गाडीवर भिवंडीवरून. 1 मिनटं पण नाही घरात थांबलो. डायरेक्ट म्हटलं आई कुठे आहे, तर बोलतो शेतावर आहे. चाललो शेतावर, म्हणजे आलो आता, पोहोचलो शेतावर. ते बघू आई काय करते. तर बोलले का शेंगा बिंगा खुडायला लागल्यात बोललो. तर बघू कुठल्या शेंगा खुडते, तर तुरीच्या खुडते का मुगाच्या. तर आमचा उडीद पण पिकला बोलतो, त्याच्यामुळे उडीद आई काढायला लागली. तर चला जातो आता. मेथी भीती सगळी खराब करून घालवली वाटतं. इकडे बघा उडीद पिकला, मूग पिकला, उडीद पिकला, सगळा पिकला. त्याची मुलं आई शेतावर आहे आता. उडीद काढून ठेवला एवढा सुकला. उडीद आहे वाटतं, उडीदच आहे, मूग नाही. हा मुगाच्या शेंगा वेगळ्या. तर पहिला उडीद काढायला लावलाय, नंतर मूग काढल आई. वा, शेकटाच्या शेंगा पण वा. तर शेकटाच्या शेंगा पण खुडून ठेवल्यात, त्या मलाच होती वाटतात. तर बरा झाला, खुश झालं जरा, नाही तर भात कुजलेल तो. तर बघा उडीद कसा काढून ठेवला आहे जागा जागावर. त्यामुळे हिरवाईगार आहे अजून, जसा ओलावा तसा ना ग. तर एवढ्या शेंगा खुडल्या आईनी आला. तर झाला, लवकर सुट्टी झाली. 10:30 नाही वाजले, 10:30 वाजले. सुट्टी सांग कर लई लवकर ना. सचिन गेला कामाला. सचिन कामाला गेला, ते खडं ना का मग काय यो पटशील ना तर विर खड उडीद उडीद माझ्या नीलाच आहे ना. तर तो तिकडे जरा काय पिकेल तर तो सांग. अरे काय का सांग, बंद करून निहारी पण नाही करेल ना. तर भुजेल ना, भाकरी विक्री का नाही. भाकरी भुजेला हा ना. तर चला, निहारी करायचीच धेल ना नाश्ता. मी तर रात्री जेवेल नाही, तर रात्रीची खिचडी खाली. रात्री झोपलेली तसाच राहिलो, उठाय आलं सारी. मला पण उठा आले भेल तर तब्येत बरीच दिसते नाही. तर ते काल दुपारी मी झोपलो 3 वाजता माई ना मी, तर मी उठलोच नाही. तब्येत जशी बरीच दिसते नाही. तर ते हातपाय हो थर कापत, त्या डोका पण असा फिर भोवल भोवल चक्कर असा डोका. आता इकडं झाडांची पानं पण पडली, टगरली सगळी. पडायचा वाटत वरून, चल घडी बनाव जा. आता करायचं लागलोच उडीदचं. काय उडीदचं काय लागलोच. नीला आहे ना. कोणता नील आहे. शेंगा पिके हा ना, त्याची पाना हिरवी हा फक्त. बघा एक घोस हा, 1-1 2-2 हा. यो नीला आहे, यो पिकेला हा. बरोबर. आता ऊन होय ना फार, थोडासा काम करायचं, सकाळी सकाळी येईन ना. मग उडीद असा तो काय घरा जायचा, जास्ती दुपारपर्यंत नाही थांबायचा. नाही थांबत, मरून देस. काम करायचाच आहे ना. खाऊ यो पेरस्ता होता ना. काय ते त्याचं इलाज आणेल होता, इलाज चालत होता. इला नाही तर उडीद उपटायला लावला आहे का मूग. त्याला उडी दुखता सांगितलं बदले मूग. मी उडी दुखत होतो, मला सांग दिसतं नाही सांगेल. उडी दुखताय मूग सांगेल मम्मी. ह्या तो उडी दुख. कालच्या शिल्ल भाजी करून दिलं. हो इथे उडीद हे हरभरत नाही, कोण खाय ना कोण ठेव नाही सांगितले. चवली ना. आई पण आता वैतागली शेती करून. भाजी करून दिली. चणा चवली. चिव मला आता दर दिवशी वाटाणं हे मटराच्या शेंगा त्याच करून जाईल. हे काही होती शेंग हिरवी, खाऊ दे मस्त. खास तेल भाजी डाळ भातच ना. हा
कांदीत फोन करत होता तो काय तिकडे उडीत तो वा शेंग मस्त हिरवी हिरवी खातो जरा तो उडीद गोड लागते एकदम बिना खताची वगैरे मस्त तो उडीद आहे सा तो जमिनीला येतो ना नाही हो येत पण पातळ पातळ ते शेंगा पण लावलेलं थोड्या थोड्या पण वरवा अजून झालं नाही वाल ना ग यो वाल ना वाल ना बागे नंतर बाकी एखादा आता फुलायला लागला हा ते पाय ते काय नाही काय खाया टोन चालूच राहिला पाहिजे ना ढोरासारखा म्हणजे आपल्याला कसं शेतावाला तो जरा कमी खुडून न्यायचा रांधून खायचा असा झिंका तरी काही वस्तू तोंडात टाकाय निघली पाहिजे असा करून करेल ते नाही टाकली जरा काय चणचा हा चवलीचा आहे वटाण्याचा हा अच्छा मला सांगते आई बघून येईन कारण पायदेशी तर काय सांगू आता आलू नाही तर लगेच मला सांगला पाहून येईन त्याच्यामुळे मी शेतात येऊन माझा फायदा नाही तेव्हा आम्ही बाहेर निघतो शेतात नाही तर कोणी खपा तोडून गेला तरी माझ्यावर लढकर जरा हरभरा उपटलं 2-3 मी पण मस्तपैकी चला अजून उपटतं थोडं 1-2 भेटलं तर आता घरी जायचा हरभरा उपटत मी घरी जाण बघू काय ते शेंगा घे नाही इथं सांगत होतीस ना शेगूट हो तो पाय तो 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 तिकोणची बाजू तो भाजीला काय झालं तर पाडायचे त्याच्या काय ना कोंबडे ते कोवले आहेत तो आपला काय आपला म्या निघेल तर अजून 2 तुकडा तसंच हा 2 आठवडे झालं 15 दिवस हो नाही खा मी खातो भाजी केली का खाली यालो बादल्या रे बऱ्याच ना मला वाटलं शेंगाच नाही कुठे शेंगा हा कुठला होतो तर आमचे शेगूट भरपूर आहेत तर सगळं आईच आहे ताकद लागते ताकद हरभरा उपटाय फार ताकद लागते आता कुथून ताकद जाते तर चला जाऊ उपटला फार ताकद लागते तिकडं आहे पण तो हिरवा नाही तर मेथी बघा आईच्या पाणी नाही देत तर पालक ना सगळा भुसा मेला काय की पाणी मोठा खराब झाली तर का खराब झाली त्याचा मी कारण तुम्हाला सांगेन नंतर ती सांगेन तुम्हाला बात सगळी वाडी बिडी का खराब झाली आमची आता लक्ष नाही देत त्या तर चला जाऊ शेत घरी ही चांगली आहे मेथी हा मेथी झाली पण आता लक्ष कोण द्यायला नाही पालक पण भारी झाले मोटर चालू होते का नाही ते होय ना चालू आज परत वायर मी आला होता काय लाईट बिल वाला ते काय ना येत पेटला होता ना येत पेटीवर ना बस पण चाली लालपरी तर चला जाऊयात आता घरला शेतावरून आलो नाही लागले शेंगा निवडाय पिकेल वेगळ्या भाजीच्या वेगळ्या शिजवून खायच्या वेगळ्या तर त्या तुरीच्या आहेत दुसऱ्या वालाच्या त्या का एक एक खुडतो तर ते चांगले रस्ते ना तर या पुढच्या वर्षीला आता बियाणला पिकलेले का काय करत तर काय जण ते बियाणलं ते बियाणलं खाया ना खायला दुसरे तर झाला निवडून हे आता रात्रीच्या शिजवून खा मस्त आता ठेव ना तू पण खाण लागशी मला बघू खाली ते एकदम मला आता पहिल्यासारखे आवडत नाही
बारीक होतं तर आवडत होत्या तेवढ्यात कोणी पटकन देई हो नाही बारीक होते ते बारीक होत असतं तर कोण ताव नाही ना ताव सुकाल खा ताव खाया का मग वाटायला लावल्या शेंगा का बारीक पोराला दोन्ही कुद्दीच्या तसं हातावर सुपात ना बी मोठी जर- ते ना सुपात वाटत की जर ताव पहिले वस्तू काही खायची नाही ना जवळ आसपास नाथा म्हणजे सगळा हवा थोडा पहाशी पण एकदम बारीक होतो थोड्या जरा दोन्ही कुद शेंगा तिच्या हातावर दोन्ही तर ती मोक माणसा ना आता एक एक दोन दोन फुटबॉल तीन तीन चार चार ना पहिले लावल्या शेंगा शिजत ठेवायला शेंगा शिजत ठेवते मला ठेवले थोड्या धवल्या ना मीठ टाकला मोठा ना आता शेंगा शिजवून घेऊ द्यायला तोपर्यंत मी जरा येतो भटकंती करून इकडं तिकडं साठून तर मित्रांनो आता साखर पुढ्यात नाही मामासाहेब बसले सांग व्हिडिओ काढ त्याच्यामुळे व्हिडिओ घेतलाय बघा काय तुला 2 शब्द बोलायचे असतील तर बोल आता सगळा स्वयंपाक झाला आहे सांगा जेवायचं. तर बघा आमच्याकडे असा स्वयंपाक बनवतात पाटीत भात ठेवलाय आणि इथं भाजीचा सामान आहे मिरची लसूण वगैरे भात आहे ना दुसरा जेवण पण आहे त्यात नाही तर तुम्ही सांगाल का भातूच आहे ना तो बघा चूल तिकडं तर असं आमच्याकडे बनवतात साखरपुड्याला वगैरे तो बघा ते रांदोके ठरलेले असतात आमच्या गावाला कोणी कोणी तू रांदोके आहेस का आज? रांदोके आहे तर कोणाला ऑर्डर असेल तर बोला मी गेलो होतो बाहेर तोपर्यंत मित्रांनो आईशी सगळी जेवून राहिली मला आता एकट्यालाच भात चांगला वाट पाहत नाही पाहिली आहे आता वेळच वाटायला लागलं उन्हाळ्याच वाट आता वाकूनच वाटायला बस आला बस 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 वाट पाहिली तर आहे त्याच्यात तिकडं मित्र सांगून घेतलं तर काय तर मग आता हात थांबून मस्त चिकन होता पण मी आलो दाल भात खायला दाल भात मी मग आईला सांगून आलाय शेकटाची शेंगा ना उडदाची डाळ तर बघा कशी झाली उडदाची डाळ ना शेकटाची शेंगा मस्त काली काली डाळ एकदम काली काली ते कुकरात शिजवली ना तर आईने आज कुकरात शिजवली चिकट डाळ केली बघा तर आज उडदाची डाळीचा बेत मस्त पैकी आणि शेकटाच्या शेंगा त्या मी हा पहिली बारीक कुकरात शिजवले तर तुम्ही कधी सांगले खाले का नाही तर कमेंटमध्ये सांगा आणि भाकरी पण बघा तव्या एवढ्या मोठ्या त्याच्यावर डिझाईन पण आहे काली काली मस्त नाईने केलेली ते आपली पद्धती आमची तशीच ना ती हम्म. ते त्याला तेवढं भाकरी त्या खान पोटात भरल ते सांगे एकच कोपऱ्यात जात पोटाचे त्याचे मुलं आमच्या मोठ्या मला भाकरी त्या काम करायला मोक लागे ना हम्म. तर मग आता मोठ्याच भुजायचे जाड्याच सांग भुज ना मोठ्याच भुज सांग एवढ्या तर मग त्याचे एक दोन मुलं खाले तरी बस तर चला आता मी जेवण घेतो या तुम्ही पण जेवायला उडदाची डाळ आणि शेकटाच्या शेंगा खायला मित्र हो तर तुम्हाला पण आवडेल तोंडाला पाणी आला असेल तुमची उडदाची डाळ बघून पण काय सांगू आता तुम्हाला तर चला माझी तर तोंडाला पाणी आला आहे तर मी खातो मस्तपैकी काय काय एकदम भारी दे देवा या तर चला जेवण घेतो नंतर परत भेटू थोड्या वेळाने या पोरी आल्या होत्या ताईच्या पण पुढंच जेवण राहिल्या बघा गालबिल मस्त पणाचा मोठं झालं आता ना पणा कसा का वाकडाच ना यो जेवला का नाही जेवला तो जेवला ना पणा गपचूप आहे तर बारीक होता तर फार पोपट असा बोलत होता पण आता मोठा झाला तर ओळख का नाही मला ते काय मोठी झाली तर ती तशीच राहील बारीक पण असा पण मामा समोर भाच्यास बारक्याच राहत असा सांगत ना ग तुला मोठ्या बाता दाखवल तर ती तसा पण तर मोठ्या बाता हा मोठ्या बाता दाखवला आता तर मी यांचा मामास आहे मामास ना मामास हा तर मी पटकन विसर मित्र आहो मी जास्त इकडे नाही त्याच्यामुळे तर मामास काय ग बोलायचं यांच्या समोर तर विसरलो हा आता आज एक साइड कपडा भरून आला ते माझ्या भाच्याशी आहे तर आमची जास्त भेट नाही होत त्याची मुलं तर पहिल्यांदा पहिलीच भेट झाली नाही पहिल्या झालेल पण त्या काय एवढ्या बोलल्या नाही माझ्याशी आज पण बोलत नाही बोललं खालत त्याची मुलं नाही इथं आलेली होती ना ग आलेली होती ना पण जशा जशा भाच्याशी मोठ्या झाल्या तशा तशा गपचूप बोलत नाही मग काय सांगायचा पण मी जरा बोलत कडाय ना त्याची मुलं काय म्हैस मामा सांगा ना काय नाही शटके असा तर राग पण येईल त्याला तर समजून घ्या चला मोठे आले आहे बस आहे आमची तर काय नाही चालत त्या काय नाही विचारत ते मामा येईल मामा येईल विचारत होते आता काय घेऊन आल्या का नाही मला शेंगा बिंगा तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर सर तर अशा प्रकारे मित्रांनो